करतं त्यासाठी आपण कुठली मेथड वापरतो, रीड फाईल. तर बेसिकली फाईल ओपन करण्यासाठी ओपन मेथड, सो एफओ इज इक्वल टू ओपन आणि नेम ऑफ द फाईल, आणि त्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, मोड ऑफ द फाईल, म्हणजे कुठल्या मोडमध्ये तुम्ही फाईल ओपन करणार आहे, रीड मोड, राईट मोड, अपेंड मोड, जे काय असेल तर त्या मोडचं आपल्याला इथे द्यावं लागेल. नंतर रीड करायचं. तर रीड फंक्शन आपण बघितलं होतं मागच्या ह्याच्यात. तर रीड फंक्शन काय करतं, नंबर ऑफ कॅरेक्टर्स रीड करतं. रीड किंवा एमटी लिहिलं तर एंटायर फाईल रीड करेल, आणि रीड मध्ये तुम्ही एखादी स्ट्रिंग एखादा नंबर इनपुट केला असेल, म्हणजे तो इंटिजर नंबर पाहिजे, इंटिजर नंबर इनपुट केला असेल तर तेवढे कॅरेक्टर तो रीड करत असतो. तर हा पार्ट आहे. त्यानंतर टेल फंक्शन आपण बघितलं होतं. टेल फंक्शन काय करतं की करंट कुठल्या पोझिशनला आहे तुमचा कर्सर किंवा रीडिंग पॉइंटर कुठल्या पोझिशनला आहे तो आपल्याला आयडेंटिफाय करतं. तर टेल क्लिअर. आता इथं आपण समजा इथं आपण 10 कॅरेक्टर रीड केले, सो रीड 10, आपण 10 कॅरेक्टर रीड केले. रीड केल्यानंतर बघा की आपण इथं टेल लिहिलं. टेल लिहिल्यानंतर टेलचं काय की आउटपुट किती येणार आहे, 10. कारण का तर आपण 10 कॅरेक्टर रीड केलेत, म्हणजे 10व्या पोझिशनला आपला कर्सर आलेला आहे. आणि टेल काय करतं, टेल फंक्शन गेट द करंट फाईल पोझिशन, म्हणजे करंट कुठल्या पोझिशनला तुमचा रीडिंग पॉइंटर आहे किंवा कर्सर आहे किंवा पॉइंटर आहे, फाईल पॉइंटर कुठल्या पोझिशनला आहे तो दाखवतो. सो टेल इज दिस. त्यानंतर सिक फंक्शन एक बघितलं होतं. सिक फंक्शन काय करतं की तुमचा जो कर्सर आहे तो स्पेसिफिक पॉइंटरला मूव्ह करतं. तर हा सिक फंक्शन, म्हणजे आता इथं 0 0 म्हणजे ब्रिंग फाईल पॉइंटर टू करंट पोझिशन, म्हणजे 0 पासून 0 इनिशियली आणि कुठपर्यंत तर त्या पर्टिक्युलर 0 लोकेशनला तुमचा फाईल पॉइंटर आणून ठेवेल. तर अशा पद्धतीने हे काही फंक्शन्स आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितले होते. इथं दुसरं एक एक्झाम्पल दिले की लाईन बाय लाईन कसं रीड करायचं. ओके, आता आपण रीड फंक्शन कॅरेक्टर बाय कॅरेक्टर रीड करत असतात. समजा लाईन बाय लाईन रीड करायचं असेल तर तुम्हाला एक तर तो फॉर लूप मधून लाईन बाय लाईन रीड करावं लागेल किंवा रीड लाईन नावाचं फंक्शन आहे. आता फॉर लूप मध्ये कसं रीड करायचं, तर बघा फाईल ओपन केली, विथ ओपन फाईल नेम, देन मोड, एन्कोडिंग ऍज एफ, म्हणजे फाईल पॉइंटर किंवा फाईल पॉइंटरचं नाव काय एफ झालं किंवा फाईल ऑब्जेक्ट काय झाला एफ झाला. सो फॉर लाईन इन एफ प्रिंट लाईन, अशा पद्धतीने लाईन प्रिंट होईल. ही एक पद्धत आहे. किंवा दुसरी फंक्शन्स आहेत की रीड लाईन. हियर द लाईन इन द फाईल इटसेल्फ हॅज न्यू लाईन कॅरेक्टर /n. लाईनचं म्हणजे न्यू लाईन कॅरेक्टर ज्या ठिकाणी अपियर होईल त्या ठिकाणी ती न्यू लाईन कॅरेक्टर कन्सिडर करेल. हवेवर the print end parameter to avoid two lines when printing. Alternative, we can use read line method. Now see this method. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला की लाईन बाय लाईन रीड करायचं असेल तर रीड लाईन मेथड वापरून आपण लाईन रीड करू शकतो. सो रीड लाईन मेथड इज यूज टू रीड द इंडिव्हिज्युअल लाईन. रीड फंक्शन, रीड लाईन फंक्शन, रीडचे 4 व्हेरिएशन, म्हणजे रीडिंगला आपल्याला 4 फंक्शन दिलेत. एक सिंपल रीड, त्यानंतर रीड आणि कंसात काउंट, त्यानंतर रीड लाईन आणि रीड लाईन्स, असे 4 फंक्शन दिलेत रीडिंगसाठी. तर प्रत्येकाचा पर्पज लक्षात घ्या. रीड फंक्शन काय करतं की एंटायर फाईल रीड करतं. रीड मध्ये तुम्ही एखादा इंटिजर व्हॅल्यू दिली असेल कंसात तर ते काय करतं, इट कॅन रीड दॅट नंबर ऑफ कॅरेक्टर, तेवढ्या नंबर ऑफ बाईट्स किंवा तेवढे नंबर ऑफ कॅरेक्टर्स रीड करतं. 2 झाल्या. रीड लाईन, आता तिसरं फंक्शन आपण बघतोय रीड लाईन. सी रीड लाईन फंक्शन काय करतं, रीड लाईन मेथड इज टू रीड अ इंडिव्हिज्युअल लाईन ऑफ द फाईल, म्हणजे सिंपल त्या पर्टिक्युलर फाईल मधली एक लाईन रीड करायचं काम कोण करतं, रीड लाईन फंक्शन. ओके, दिस मेथड रीड्स अ फाईल टिल न्यू लाईन कॅरेक्टर विच कॅन म्हणजे न्यू लाईन कॅरेक्टर जोपर्यंत मिळत नाही किंवा डॉट कॅरेक्टर मिळत नाही तोपर्यंत हे काय करतं, रीड करतं. म्हणजे एक पूर्ण एंटायर लाईन रीड करायचं काम करतं रीड लाईन फंक्शन. ओके, आता दुसरं एक फंक्शन आहे बघा इथं, रीड लाईन्स फंक्शन. दोन्ही मध्ये फरक काय बघा, इथं रीड लाईन आहे आणि इथं लाईन्स आहे. इथं एस एक्स्ट्रा झालाय म्हणजे मल्टिपल आहे. ओके, अनेक वचनी आहे. सो रीड लाईन्स आणि रीड लाईन सिंगल लाईन किंवा मल्टी लाईन. सो रीड लाईन्स मेथड रिटर्न्स लिस्ट ऑफ लाईन्स ऑफ द फाईल, म्हणजे ज्या फाईल त्या फाईल मधल्या एंटायर लाईन सगळ्या रीड करेल आणि रिटर्न करेल ऍज अ स्ट्रिंग अरे म्हणून. ओके, सो ऑल दीज रीडिंग मेथड रिटर्न्स एम्प्टी व्हॅल्यू वेन एंड ऑफ फाईल. ज्यावेळेस एंड ऑफ फाईल येईल त्यावेळेस ती स्टॉप करेल. बघा इथं प्रिंट रीड लाईन, रीड लाईन काय करेल, फक्त एकच लाईन रीड करेल, म्हणजे पहिली लाईन /n. आणि रीड लाईन्स लिहिलं तर रीड लाईन्स काय करेल, तर एंटायर जेवढ्या लाईन्स आहेत त्यात
तेवढे सगळे रीड करेल. सो दिस आर द डिफरन्स बिटवीन रीड लाईन आणि रीड लाईन्स. रीड लाईन आणि रीड लाईन्स मध्ये हा फरक आहे. ओके. Now next another function is close function. ओके, म्हणजे आपण फाईलच्या रिलेटेड जे फंक्शन इम्पॉर्टंट फंक्शन बघतोय त्यातनं महत्वाचं फंक्शन आहे क्लोज फंक्शन. ओके, सो वी नीड अ फाईल, whenever we open the file we need it close. आपण कुठली फाईल ओपन केल्यानंतर ती क्लोज करावी लागते. आपण का क्लोज करायचं ह्याचं पण मी रिझन दिलेलं आहे. का क्लोज करायचं तर त्या फाईल ओपन केल्यानंतर त्याला रिसोर्स अलोकेट केलेले असतील आणि ते रिसोर्स फ्री करण्यासाठी आपल्याला फाईल क्लोज करणं गरजेचं आहे. ओके, सो whenever you have to open the file you need to close it. तुम्हाला ती फाईल क्लोज करावं लागेल. सो वी नीड टू क्लोज द फाईल. So closing a file will free up the resources that were tied with the file and is during the close and is done using the close method. म्हणजे फाईल ज्यावेळेस ओपन करतो त्यावेळेस वेगवेगळे रिसोर्सेस अलोकेट होतात आणि ते जोपर्यंत अलोकेट आहेत तोपर्यंत फाईल, जोपर्यंत तुम्ही क्लोज मेथड कॉल करत नाही तोपर्यंत ते फ्री होत नाहीत रिसोर्सेस. आणि रिसोर्सेस फ्री झालं नसल्यामुळं आपल्याला मेमरीचा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळं जनरली ही लक्षात ठेवा की whenever you have to open the file, तुम्ही कुठली फाईल ओपन केली की तुम्हाला ती फाईल क्लोज करणं गरजेचं आहे. सो क्लोज मेथड इज युजफुल फॉर दिस पर्पज. त्यासाठी कुठली मेथड वापरली जाते तर क्लोज ही मेथड वापरली जाते. क्लोज मेथडनं फाईल क्लोज केली जाते. Python has garbage collector to clean up unreferenced object, but we must not rely on it to close the file. आता पायथॉन मध्ये ऑलरेडी गार्बेज कलेक्शन आहे. आपण ऍडव्हान्स मध्ये किंवा त्याचे फीचर्स मध्ये, पायथॉनच्या फीचर्स मध्ये आपण बघितले ऑटोमॅटिक गार्बेज कलेक्शन. म्हणजे आता ऑलमोस्ट नवीन ज्या ज्या ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेजेस आहेत, सी प्लस प्लस असेल, जावा असेल किंवा सी शार्प असेल, तर ह्या सगळ्यामध्ये गार्बेज कलेक्टर असतो. म्हणजे काय करते ते की रिसोर्सेस जे रेफरन्स एखाद्या व्हेरिएबलला रेफरन्स किंवा एखाद्या क्लासला रेफरन्स दिला असेल, म्हणजे आपण ऑब्जेक्ट क्रिएट केला असेल, व्हेरिएबल क्रिएट केला असेल, तर ते ऑटोमॅटिक क्लीन करतं ज्यावेळेस प्रोग्राम संपतो. पण आपण इथं त्याच्यावर डिले न राहता किंवा त्याच्यावर अवलंबून राहता यू हॅव टू क्लोज द फाईल. सो दिस मेथड इज नॉट एंटायरली सेफ. म्हणजे जर तुम्ही विदाउट क्लोज मेथड वापरता, तुम्ही फाईल ऑपरेशन करता चाला, तर ती काय होईल की सेफ नाहीये. म्हणजे फाईल करंट पोझिशन मध्ये ऍक्टिव्ह राहील आणि ऍक्टिव्ह राहिल्यामुळं त्या फाईलमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे त्यात व्हायरस येऊ शकतो किंवा त्या फाईलमध्ये दुसरा कोणतरी अननेसेसरी रीड करू शकतो. हे प्रॉब्लेम येऊ शकतात. सो म्हणजे फाईल ओपन केली की क्लोज करणं गरजेचं आहे. सो इफ अन एक्सेप्शन ऑकर्स व्हेन वी आर परफॉर्मिंग सम ऑपरेशन व्हाईल द फाईल द कोड एक्झिस्ट विदाउट क्लोजिंग द फाईल. म्हणजे विदाउट क्लोज करता जर तुम्ही फाईलच्या रिलेटेड काही ऑपरेशन करत असाल, म्हणजे फाईल ओपन केली राईट मोड मध्ये आणि क्लोज न करता परत रीड मोड मध्ये ओपन करायला गेला तर काही एक्सेप्शन येऊ शकतं. ओके, सो दिस विल बी प्रॉब्लेम. मग त्यामुळे काय पर्याय दिलाय? सो सेपर वे टू यूज द टाय फायनली ब्लॉक. त्यासाठी मग दोन पर्याय दिलेले आहेत. एक ट्राय कॅच ब्लॉक वापरून करू शकता किंवा दुसरा आपल्याला पर्याय दिलेला आहे विथ ओपन. ओके, सो दिस वे वी गॅरंटी दॅट द फाईल इज प्रॉपरली क्लोज्ड इवन इफ द एक्सेप्शन इज रेज्ड. ओके, म्हणजे फाईल मध्ये जरी एक्सेप्शन जरी आलं तरी फाईल क्लोज होण्याची शक्यता आहे. अँड दिस विल बी कॉज द प्रोग्राम थ्रो टू स्टॉप. म्हणजे ही जर अशा पद्धतीनं फाईल ओपन केली तर ओपन केल्यानंतर तुम्हाला ही फाईल क्लोज करणं गरजेचं आहे. पण समजा ह्या फाईल मध्ये तुम्ही ऑपरेशन करताना काही एरर आली, एक्सेप्शन आलं तर ही क्लोज होणार नाही फाईल. ओके, ही फाईल क्लोज होणार नाही, त्यामुळे रिसोर्सेस फ्री होणार नाहीत. मग त्याला अल्टरनेटिव्ह वे काय सांगितलाय तर तुम्ही ट्राय आणि फायनली ब्लॉक वापरा. म्हणजे ट्राय ब्लॉक मध्ये तुम्ही फाईल ओपन करा आणि फायनली मध्ये ती क्लोज करा. म्हणजे ट्राय एक्सेप्शन तुम्ही याच्या आधी शिकला, आता ह्याच्यात पण आपण शिकणार आहे, पायथॉन मध्ये पण शिकणार आहे. ह्याच्या आधी मध्ये तुम्ही जावा मध्ये शिकला असाल, सी शार्प मध्ये शिकला असाल किंवा सी मध्ये शिकला असाल एक्सेप्शन हँडलिंग, तर याच्यामध्ये ट्राय ब्लॉक मध्ये तुम्ही हे केलं की तिथे एक्सेप्शन हे होईल, रेज होईल. एक्सेप्शन झालं तर एक्सेप्शन कॉल होईल. समजा काहीच एक्सेप्शन नाही झालं तर काही जे एक्सेप्शन हो अगर न हो फायनली ब्लॉक एक्झिक्यूट होत असतो. म्हणजे इथं एक्सेप्शन जरी आलं तर फायनली ब्लॉक मध्ये आपण क्लोज मेथड लिहिल्यामुळं ही फाईल काय होईल, क्लोज होईल. सो क्लोज इज इम्पॉर्टंट. म्हणजे क्लोजिंग फाईल करणं इम्पॉर्टंट आहे. मग एक्सेप्शन ऑकर झालं किंवा नाही झालं तरी इथं काय होणार आहे,
क्लोज मेथडनं फाईल क्लोज होणार आहे. कारण फायनली हे जे स्टेटमेंट आहे, हे स्टेटमेंट कधी रन होतं तर ट्राय मध्ये तुमचं काही एक्सेप्शन येऊ अगर न येऊ कंपल्सरी ते फायनली रन होत असतं. ओके, जर एक्सेप्शन आलं तर एक्सेप्शन डिस्प्ले होईल आणि फायनलीला येईल. समजा एक्सेप्शन नाही आलं तर डायरेक्ट फायनलीला येईल आणि ती फाईल क्लोज करेल. त्यामुळे एनी वे तुमची फाईल एक्सेप्शन ऑकर हो अगर न हो ती क्लोज होईल. पण ह्या सिच्युएशन मध्ये इथं जे दिले ह्या सिच्युएशन मध्ये जर एक्सेप्शन आलं तर इथून डायरेक्ट बाहेर पडेल. त्यामुळे क्लोज स्टेटमेंट रन होणार नाही आणि क्लोज स्टेटमेंट न रन झाल्यामुळं फाईल मोड काय किंवा फाईल पॉइंटर काय ओपन राहील. ओके, त्यामुळं जनरली ही पद्धत न वापरता यू कॅन यूज आयदर ट्राय मेथड और यू कॅन यूज आयदर विथ मेथड. दोन्ही मेथड पैकी कुठलीही वापरू शकता. सो दिस इज अवर क्लोजिंग ऑफ द फाईल. The best way to do this using with statement. See, there is another way. दुसरे अजून एक पद्धत सांगितली आहे. This ensures that file is closed when block inside with is exited. म्हणजे with बघा कसं लिहिलंय मागे पण आपण बघितलं. विथ हे स्टेटमेंट आहे. ओपन म्हणजे फाईल ओपन होईल. ओपन मध्ये आपण जे काय पॅरामीटर पास करतो तो म्हणजे फाईल नेम, मोड आणि एन्कोडिंग. हे जरी नाही लिहिलं तरी चालतं. ऍज पुढं फाईल पॉइंटर. आपण फाईल ओपन करताना जनरली काय करतो, एफ इज इक्वल टू ओपन लिहून आपण फाईल ओपन करतो. ओके, तर इथं आपण ओपन करताना हे स्टेटमेंट आहे तसं आहे बघा. ओपन जे काय असेल पुढं ऍज एफ म्हणजे हे जे एफ आपण असाइन करतो त्याच्याऐवजी इथं आपण ऍज न आपण ते व्हॅल्यू असाइन केलेले आहे. सो विथ ओपन ऍज एफ म्हणजे इथली जी फाईल आहे ती फाईल पॉइंटर कुठला झाला, एफ ह्या फाईल पॉइंटर मध्ये ओपन होईल. आणि मग एकदा काय जे ऑपरेशन्स असेल ते केलं की ऑटोमॅटिक इथून विथच्या बाहेर पडलं की ऑटोमॅटिक फाईल काय होईल, क्लोज होईल. म्हणजे इम्प्लिसिटली फाईल क्लोज मेथड तुम्हाला डायरेक्टली क्लोज मेथड कॉल करायची गरज आहे, एक्सप्लिसिटली नाहीये. सो वी डोंट नीड टू एक्सप्लिसिटली कॉल क्लोज मेथड. हिअर इम्प्लिसिट इट विल बी क्लोज. ओके, म्हणजे एक्सप्लिसिटली तुम्हाला क्लोज मेथड कॉल करायची गरज पडत नाही. हे महत्वाचं लक्षात घ्या. म्हणजे विथ मेथड वापरली. आता मागे दोन्ही टेक्निक मध्ये आपण तुम्हाला एक्सप्लिसिटली कॉल करावं लागत होतं क्लोज मेथड, पण विथ मेथड मध्ये एक्सप्लिसिट कॉल द्यायची गरज नाही. ऑटोमॅटिक फाईल क्लोज होईल. म्हणजे इम्प्लिसिटली क्लोज मेथड कॉल होईल. तुम्हाला जर विचारलं गेलं डॅश डॅश टेक्निक or dash dash statement is used to implicit call close method or doesn't require explicitly call close method. तर कुठले उत्तर आहे, विथ स्टेटमेंट न जर फाईल ओपन केली तर तुम्हाला ती एक्सप्लिसिटली कॉल करायची गरज नाही, इम्प्लिसिट कॉल होईल ते. ओके, सो दिस इज इम्पॉर्टंट पॉइंट. ओके, म्हणजे हे क्लोजिंग झालं. ओके, आता इथं बघा लिस्ट ऑफ द फाईल. आता इथं काही फाईलच्या रिलेटेड जे मेथड आता आपण कुठल्या कुठल्या बघितल्या. आपण आतापर्यंत ओपन बघितली मेथड, बरोबर आहे की नाही. रीड मेथड बघितली, राईट मेथड बघितली, रीड लाईन्स मेथड बघितली, रीड लाईन मेथड बघितली, टेल मेथड बघितली, सीक मेथड बघितली, क्लोज मेथड बघितल्या. ह्या महत्वाच्या ज्या मेथड्स आहेत त्या आपण इथं बघितलेल्या आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त अनेक मेथड्स इथं आपल्याला दिलेल्या आहेत. तर त्या मेथड्स इथं बघा, क्लोज, डिटॅच, then file number, flush, each attic, read, readable, read line, read lines, seek, seekable, tail, truncate, writable, write lines. So these are the different methods. अशा अनेक मेथड्स आहेत. तर तुम्ही त्या बघू शकता कशा पद्धतीने आपल्याला वापरता येईल. तर आपल्याला ज्या महत्वाच्या मेथड्स आहेत त्या मेथड्स मी इथं तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेले आहेत. ओके, आता हे झालं आतापर्यंत जे आपण बघितलं दॅट आर रिलेटेड विथ फाईलच्या रिलेटेड हे सगळं बघितलं. नाऊ हाऊ टू इम्प्लिमेंट अँड हाऊ टू यूज विथ डिरेक्टरी स्ट्रक्चर. डिरेक्टरीच्या रिलेटेड कशा पद्धतीने ऑपरेशन करायचे किंवा फाईलच्या रिलेटेड वेगवेगळे ऑपरेशन. आता आपण काय केलं, फक्त फाईल रीड केली, फाईल राईट केली. ओके, म्हणजे रीडिंग आणि रायटिंग फाईल केलं. पण समजा आपल्याला फाईलचं रिनेम करायचं असेल तर आपल्याला एक पद्धत पर्याय काय वापरावं लागेल की पहिल्यांदा फाईल रीड करावी लागेल आणि ती रीड केलेली फाईल दुसऱ्या फाईलमध्ये राईट करावी लागेल. हे ऑपरेशन आहे. मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, दोन फाईल पॉइंटर लागतील. एक पहिला ओपन रीड साठी आणि एक राईट साठी. म्हणजे एक कॉम्प्लिकेटेड ऑपरेशन होणार आहे. मग त्याच्याऐवजी जर रिनेम केलं, म्हणजे तुम्ही बघा फाईल रिनेम करता का नाही, तुम्ही विंडोज मध्ये राईट क्लिक करता, नंतर रिनेम ऑप्शन असतं, रिनेम ऑप्शन केले की तिथं हे करता. तर अशा पद्धतीने पण आपण रिनेम करू शकतो. मग त्यासाठी आपल्याला काय फाईल रिनेमिंग, डिलीटिंग,
त्यानंतर डिक्शनरी, ह्या सगळ्या ज्या डिरेक्टरी ह्या सगळ्याच्या रिलेटेड आपण बघणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, सो वी नीड ओएस मॉडेल. सो ओएस मॉडेल, सी हियर. So Python OS model provides method that help to perform file operation or file processing operation such as renaming file, deleting file. ओके, म्हणजे आता फाईल क्रिएट केली, पण आता समजा फाईल आपल्याला रिनेम करायची आहे किंवा आपल्याला फाईल क्रिएट केलेली नको आहे, डिलीट करून टाकायची आहे, तर तुम्ही विंडोज मधून करू शकता, नो प्रॉब्लेम. पण आपल्याला पायथॉन थ्रू कशा पद्धतीने फाईल डिलीट करता येईल, तर ह्यासाठी आपल्याला कुठलं मॉडेल वापरावं लागतं, तर ओएस मॉडेल हे वापरावं लागतं. म्हणजे ओएस मॉडेल मधून वी हॅव टू डिलीट द फाईल, आपण त्या फाईल डिलीट करू शकतो. ओके, तर त्यासाठी वेगवेगळे मेथड्स दिलेले आहेत, आपण त्या आता बघूया. ओके, टू यूज द मॉडेल यू नीड टू इम्पोर्ट इट. आता हे जे मॉडेल आहे, हे मॉडेल तुम्हाला जर वापरायचं असेल तर इम्पोर्ट करावं लागेल. आपण मागच्या लेक्चर म्हणजे मागच्या ह्याच्यात आपण चॅप्टर मध्ये बघितलंय की तुम्हाला एखादं नवीन मॉडेल, बाय डिफॉल्ट काही मॉडेल असतील, पण जसं मॅथ मॉडेल आपण इम्पोर्ट करून घेतलं किंवा रॅन्डम मॉडेल आपण इम्पोर्ट करून घेतलं होतं, डेट टाइम मॉडेल आपण इम्पोर्ट करून घेतलं होतं, तसं आपल्याला ओएस मॉडेल सुद्धा वापरायचं असेल तर आपल्याला इम्पोर्ट करून घ्यावं लागेल. जसं तुम्ही C# मध्ये एखादा नेम स्पेस नसेल तर तुम्ही इम्पोर्ट करून घेता. ओके, तशा पद्धतीने आपल्याला ओएस मॉडेल सुद्धा इम्पोर्ट करून घ्यावं लागतं. So to use this model, you need to import it first and then you can call any related functions. पहिल्यांदा मॉडेल इम्पोर्ट करून घ्या आणि इम्पोर्ट करून घेतल्यानंतर त्या मॉडेलच्या रिलेटेड जे फंक्शन्स आहेत ते तुम्ही वापरू शकता. ओके, आता पहिल्यांदा आपण बघा रिनेम मॉडेल बघूया. ओके, सो रिनेम मॉडेल, सॉरी रिनेम मेथड, ओएस मधली रिनेम म्हणजे आपल्याला फाईल रिनेम करायची असेल तर कशा पद्धतीने, तर कुठली मेथड आहे लक्षात घ्या. सो रिनेम मेथड इज यूज टू रिनेम द फाईल. फाईल रिनेम करण्यासाठी रिनेम नावाची मेथड आहे. सो द रिनेम मेथड टेक्स टू आर्ग्युमेंट, दॅट इज फर्स्ट इज करंट फाईल आणि सेकंड इज न्यू फाईल. पॅरामीटर लक्षात घ्या, काय सिक्वेन्सनं पॅरामीटर आहेत. पहिल्यांदा करंट फाईल नेम पाहिजे, म्हणजे कुठल्या फाईलचं तुम्हाला नाव बदलायचंय, रिनेम करायचंय ते करंट फाईल नेम, आणि नवीन काय नाव द्यायचंय ते न्यू फाईल नेम. तुम्हाला हे सुद्धा ऑब्जेक्टिव्हला विचारलं जाऊ शकतं की स्ट्रक्चर काय आहे, रिनेम फाईल कशी असते. तुम्हाला 4 ऑप्शन दिले जातील आणि त्यामधून तुम्हाला रिनेम फाईल कुठली आहे, कुठल्या स्टेटमेंटने तुम्हाला रिनेम करू शकता हे विचारलं जाईल. रिनेम कसं आहे बघा, ओएस डॉट रिनेम, तर करंट फाईल नेम आणि न्यू फाईल नेम, म्हणजे करंट फाईल कुठली आहे आणि त्याची न्यू फाईल कुठली आहे. तर ह्या पद्धतीने म्हणजे इथं बघा एक्झाम्पल दिले, ओएस डॉट रिनेम test1.txt, त्याचं रिनेम काय केलं, test2.txt, म्हणजे test1.txt चं नाव आता बदलून काय केलं, test2.txt. सो रिनेम मेथड इज युज्ड टू रिनेम द फाईल. फाईलचं नाव बदलायचं असेल तर आपल्याला रिनेम मेथड. स्ट्रक्चर लक्षात घ्या, पहिल्यांदा इम्पोर्ट ओएस केलं, ओएस इम्पोर्ट केलं, आता हे खाली वर झालं ऍक्च्युली स्टेटमेंट, पहिल्यांदा इम्पोर्ट ओएस पाहिजे आणि त्यानंतर ओएस डॉट रिनेम, हे सिंटॅक्स दिलाय. सो ओएस डॉट रिनेम करंट फाईल नेम आणि न्यू फाईल नेम. म्हणजे करंट फाईल काय आहे, इथं ओएस लिहिलंय बघा, हे महत्वाचं पण आहे. आपण मॅथ मध्ये बघितलंय, इम्पोर्ट मॅथ केल्यानंतर मॅथ डॉट आणि मग फंक्शन नेम लिहावं लागतं. जर तुम्हाला डायरेक्ट रिनेम करायचं असेल विदाउट युझिंग हे ओएस, तर तुम्हाला काय करावं लागेल, फ्रॉम ओएस इम्पोर्ट रिनेम अशा पद्धतीने लिहावं लागेल. आणि मग तुम्हाला इथं ओएस नाही लिहिलं तरी चालतं, त्या ठिकाणी मग रिनेम नुसती कमांड वापरू शकता. तर हे झालं रिनेम. सेम थिंग आपण फाईल डिलीट करू शकतो आणि त्यासाठी कुठली मेथड आहे, तर रिमूव्ह मेथड दिलेली आहे. सो रिमूव्ह मेथड इज यूज टू रिमूव्ह द फाईल. फाईल रिमूव्ह करायसाठी आपल्याला रिमूव्ह मेथड वापरली जाते. सो द रिमूव्ह मेथड इज यूज टू डिलीट अ फाईल by supplying the name of the file to be deleted as an argument. जी फाईल तुम्हाला रिमूव्ह करायची आहे त्या फाईलचं नाव, म्हणजे इथं बघा ओएस डॉट रिमूव्ह आणि फाईल नेम, जी फाईल रिमूव्ह करायची आहे त्या फाईलचं नाव किंवा त्या फाईलचा पाथ तुम्ही देऊन तुम्ही इथं रिमूव्ह करू शकता, म्हणजे फाईल डिलीट करू शकता. तर इथं बघा test2.txt ही फाईल मी काय केली, डिलीट केली. त्याचा सिंटॅक्स लक्षात घ्या, ओएस, कारण हे ओएस हे मॉडेल आहे आणि ह्या मॉडेल मध्ये रिमूव्ह. जर तुम्ही ओएस नाही लिहिलं डायरेक्ट रिमूव्ह
तर तुम्हाला काय होईल, रिमूव्ह मेथड इज नॉट अवेलेबल, रिमूव्ह मेथड अवेलेबल नाही अशा पद्धतीने मेसेज देईल. पण तुम्हाला जर रिमूव्ह ओएस न लिहिता पाहिजे असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, जसं सांगितलं फ्रॉम ओएस इम्पोर्ट रिमूव्ह असं केलं तर तुम्हाला रिमूव्ह होईल. तर ह्या पद्धतीनं ही रिमूव्ह करता येईल. ओके, म्हणजे फाईल कशा पद्धतीनं रिमूव्ह करायची आणि फाईल कशा पद्धतीनं रिनेम करायची, तर त्यासाठी रिनेम मेथड आणि रिमूव्ह मेथड वापरले. ओके, आता हे झालं फाईलच्या रिलेटेड. आता डिरेक्टरीच्या रिलेटेड म्हणजे जे तुम्ही फोल्डर तयार करता की नाही, ते फोल्डर कशा पद्धतीने क्रिएट करायचं किंवा फोल्डरमध्ये आपल्याला त्या फोल्डर डिलीट कसं करायचं किंवा रिनेम कसं करायचं किंवा काय जे वेगवेगळे फोल्डरच्या रिलेटेड डिरेक्टरीच्या रिलेटेड काही ऑपरेशन्स पायथॉन मध्ये दिलेले आहेत, ते कसे बघता येतील तर ते बघूया. Python has OS model that also provides some methods related with the directory. म्हणजे पायथॉन मध्ये ओएस हे मॉडेल आहे जे आता आपण बघितलं. ओएस मॉडेल हे फाईलच्या रिलेटेड ऍज वेल एज डिरेक्टरीच्या रिलेटेड आपल्याला काम करतं. ओके, मग आपण पायथॉन ओपन केलं. पायथॉन ओपन केल्यानंतर आपण कुठल्या वर्किंग डिरेक्टरीत आहे हे आपल्याला बघायचं असेल तर काय करायचं, सो गेट करंट डिरेक्टरी. करंट आपण कुठल्या, म्हणजे आपण एखादी फाईल तयार केली तर ती कुठल्या डिरेक्टरीत तयार होईल हे आपल्याला बघायचं असेल तर बाय डिफॉल्ट जो पाथ आहे त्या पायथॉनच्या ह्याचा तर तो कुठला आहे तो बघायचा असेल तर आपल्याला कमांड वापरावा लागेल गेट CWD. ओके, सो वी कॅन गेट द प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी. ओके, प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी आपल्याला फाइंड करायची असेल तर आपल्याला कुठली कमांड द्यावी लागेल, गेट CWD, that is get current working directory. Okay, so get CWD ही कमांड काय करते, इट कॅन शो करंट वर्किंग डिरेक्टरी. जी करंट वर्किंग डिरेक्टरी आहे, ज्या डिरेक्टरी मध्ये तुमची फाईल स्टोअर होईल किंवा ज्या डिरेक्टरी मधून फाईल रीड केली जाईल अशा डिरेक्टरीचा पाथ तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला गेट CWD कमांड वापरू शकता. ओके, म्हणजे बघा इथं इम्पोर्ट ओएस आणि ओएस डॉट गेट CWD. आता गेट CWD ला पॅरामीटर आहे का, नाहीये, कारण आपण डायरेक्टली करंट वर्किंग डिरेक्टरी आउटपुट घेणार आहे. तर ज्यावेळेस तुम्ही ही कमांड देताल त्याचं आउटपुट काय दिसेल आपल्याला, तर अशा पद्धतीने. आता हे एक एक्झाम्पल म्हणून आहे. मग तुमच्या मशीनवर जी तुमचा जो युजर असेल, आता हे विंडोज 10 मध्ये कशा येतं युजर्स आणि इथं युजर नेम जे आहे, मग काय जे युजर नेम तुमचं असेल त्या युजरचं इथं. आता इथं आपण आपल्या लॅबमध्ये आपण घेतलं तर इथं आपल्या लॅबमध्ये हे C://users सतीश अशा पद्धतीने आपल्याला आउटपुट डिस्प्ले होईल. म्हणजे करंट वर्किंग डिरेक्टरी काय झाली, C:/users आणि सतीश. ओके, सो दिस इज अवर करंट वर्किंग डिरेक्टरी. See, this method returns the current working directory in the form of string. तर ही ऍज अ स्ट्रिंग, बघा सिंगल कोट आहे का इथं, हे सिंगल कोट मध्ये डिस्प्ले होईल. Okay, now we can also use the get CWDB method which can get it as a byte object. बघा ही स्ट्रिंग ऑब्जेक्ट म्हणून आउटपुट झाली, पण जर तुम्ही गेट CWDB असं केलं तर ही जे आउटपुट जे निघणार आहे ते बाईट स्ट्रिंग मध्ये डिस्प्ले होईल, बाईट मध्ये डिस्प्ले होईल. ओके, सो ह्याचा जो डेटा टाइप घेतला तर तुमचा स्ट्रिंग येईल आणि ह्याचा डेटा टाइप घेतला तर तो डेटा टाइप बाईट येईल. वी ऑल्सो यूज PWD कमांड टू फाइंड द प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी. PWD ने सुद्धा प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी आपल्याला फाइंड करता येते, पण ओएस मॉडेल मधून कुठल्या पद्धतीने करायचं तर OS डॉट गेट CWD. ओके, वी कॅन ऑल्सो यूज PWD कमांड टू फाइंड द वर्किंग डिरेक्टरी. The extra backspace implies escape sequence. आता इथं बघा दोन स्लॅश आहेत वर, तर हे काय सांगतं, एस्केप सिक्वेन्स सांगतं. म्हणजे एस्केप सिक्वेन्स म्हणजे इट हॅज स्लॅश आणि स्पेशल कॅरेक्टर /n/b/b/c. सी मध्ये तुम्ही शिकलाय एस्केप सिक्वेन्स, तर ते त्याचा यूज इथं होतो. सो द प्रिंट फंक्शन विल बी रेंडर दिस प्रॉपर्टी. जर तुम्ही हे प्रिंट केलं, आता बघा जर प्रिंट न जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला अशा पद्धतीने येईल. आता हीच कमांड आहे OS डॉट गेट CWD आणि ही पण कमांड तीच आहे, पण दोन्हीचा आउटपुट मध्ये फरक बघा. OS डॉट गेट CWD चा आउटपुट हे येईल आणि प्रिंट OS डॉट गेट CWD चा आउटपुट हे देईल. दोन्ही मध्ये फाईल तीच आहे किंवा जे डिरेक्टरी तीच आहे, फक्त रिप्रेझेंटेशन बघा. इथं C:/सिंगल स्लॅश आहे आणि इथं डबल स्लॅश आहे.
कारण इथे एस्केप सिक्वेन्स घेतं, पण प्रिंट मध्ये ते एस्केप सिक्वेन्स काढून टाकतं आणि जी काही स्ट्रिंग असेल ते आपण इथं डिस्प्ले होतं. सो डिरेक्टरी जर तुम्हाला करंट वर्किंग डिरेक्टरी फाइंड करायचं असेल तर आपल्याला 3 कमांड आपण बघितल्या. एक गेट CWD, दुसरं गेट CWDB. या दोन्हीमध्ये फरक काय तर हे स्ट्रिंग देतं, गेट CWD ही स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये आउटपुट येतं, तर गेट CWDB ही बाईट फॉर्मॅट मध्ये आउटपुट येतं. आणि तिसरं आहे PWD. PWD म्हणजे प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी. तर ह्या पद्धतीनं आपण करंट वर्किंग डिरेक्टरी फाइंड करू शकतो. ओके, नाव आता एक समजा एका डिरेक्टरीत आहे, समजा तुम्हाला दुसऱ्या कुठल्या तर डिरेक्टरीत हे करायचं असेल तर तुम्ही CD कमांड डॉस मध्ये शिकलाय की नाही, CD कमांड चेंज डिरेक्टरी कमांड. ओके, तर CD म्हणजे डिरेक्टरी चेंज करायचं असेल तर आपल्याला कुठली कमांड आहे, CHDIR. ह्या कमांडनं आपण चेंज करू शकतो. CHDIR आणि CHDIR मध्ये तुम्ही काय करा की तुम्हाला पॅरामीटर पास करावं लागेल टू चेंज द करंट वर्किंग डिरेक्टरी. तुम्हाला करंट वर्किंग डिरेक्टरी म्हणजे बाय डिफॉल्ट तुम्हाला फाईल एखाद्या तुमच्या स्पेसिफिक फोल्डर मध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला वर्किंग डिरेक्टरी सोडून दुसरी डिरेक्टरी ऍज अ वर्किंग डिरेक्टरी डिफाईन करावं लागेल. मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, CHDIR. जसं तुम्ही जावामध्ये प्रोग्राम एखाद्या डिरेक्टरीत लिहिता आणि त्याला मग पाथ सेट करताना तुम्हाला ती त्या डिरेक्टरीत जाऊन तुम्ही तिथे कंपाईल करता का नाही, तशा पद्धतीने जर तुम्हाला दुसऱ्या डिरेक्टरीत जायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, CHDIR ही कमांड वापरावी लागेल. ओके, तर CHDIR मध्ये तुम्हाला पॅरामीटर काय पास करता, तर ज्या डिरेक्टरीत तुम्हाला जायचंय त्या डिरेक्टरीचा पाथ तुम्हाला द्यावा लागतो. उदाहरणार्थ इथं बघा, इथं कसं घेतलंय, D:/Python बुक्स नोट्स. एक एक्झाम्पल म्हणून घेतलंय की मला D: मधल्या पायथॉन फोल्डर मधल्या बुक फोल्डर मध्ये नोट्स नावाचे एक फोल्डर आहे आणि त्या नोट्स फोल्डर मध्ये मग तुम्हाला एखादी फाईल तयार करायची असेल काय असेल तर करू शकता. तर ह्या पद्धतीने तुम्ही डिरेक्टरी चेंज करू शकता. आता ह्याच्यात महत्वाची गोष्ट काय दिली आहे बघा, इथं काय टाईप केले बघा, डबल स्लॅश दिले बघा, काय का लक्षात आलं, हे डबल स्लॅश हे महत्वाचं आहे. जर सिंगल स्लॅश दिलं तर तुम्हाला एरर मेसेज देईल, तर एस्केप सिक्वेन्स आहे त्यामुळे एरर मेसेज देईल. तर तुम्हाला सिंगल स्लॅश करायचं असेल तर फक्त इथं काय करावं लागेल, बॅक स्लॅश वापरावं लागेल, रिव्हर्स स्लॅश वापरावं लागेल. ओके, म्हणजे फॉरवर्ड स्लॅश वापरावं लागेल. So the new path that will you want to change must be supplied as a string. For this method you can use both forward slash and the backward slash. तुम्ही फॉरवर्ड स्लॅश बॅकवर्ड स्लॅश वापरणं असेल, बॅक स्लॅश वापरणं असेल तर डबल वापरावं लागेल आणि फॉरवर्ड स्लॅश वापरणं असेल तर तुम्ही सिंगल स्लॅश वापरावं लागेल. तेवढाच फरक आहे. म्हणजे हा पाथ कसा येईल, D: असा येईल. त्यानंतर इथं काय जे पायथॉन स्लॅश बुक्स स्लॅश नोट्स असा फॉरवर्ड स्लॅश येईल आणि बॅक स्लॅश म्हणलं तर डबल तुम्हाला वापरावं लागेल. सो दिस इज चेंज डिरेक्टरी. आणि एकदा चेंज डिरेक्ट केलं तर तुम्ही गेट CWD केलं तर जी तुम्ही डिरेक्टरी चेंज केली आहे ती तुमचं प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी म्हणून आउटपुट येईल. ओके, सो दिस इज चेंज डिरेक्टरी. सो CHDIR, जसं तुम्ही डॉस मध्ये CD कमांड वापरता, CD कमांडच्या ऐवजी पायथॉन मध्ये काय आहे, CHDIR ही कमांड आहे जी डिरेक्टरी चेंज करण्यासाठी वापरली जाते. ओके, आता त्यानंतर समजा आपण डिरेक्टरीमध्ये आहे, त्या डिरेक्टरीत सगळ्या डिरेक्टरी आपल्याला बघायच्या आहे, कुठली डिरेक्टरी आहे किंवा त्या फाईल्स काय. आपण DIR कमांड वापरतो का नाही, डॉस मध्ये DIR कमांड वापरता, डॉस तुमचं झालं असेल तर त्या DIR कमांड वापरता. DIR कमांड काय होतं, लिस्ट ऑफ फाईल्स अँड डिरेक्टरी डिस्प्ले करतं. तसं आपल्याला पायथॉन मध्ये जर एखाद्या फोल्डर मध्ये गेला आणि त्या फोल्डर मध्ये आपल्याला फाईल कुठल्या फाईल आहेत हे बघायचं असेल पायथॉन मधून तर तुम्ही ही कमांड वापरू शकता, लिस्ट DIR. ओके, बघा, ऑल फाइल्स अँड सब डिरेक्टरी इनसाइड अ डिरेक्टरी कॅन बी लिस्टेड युजिंग लिस्ट DIR मेथड. लिस्ट DIR मेथडनी आपण लिस्ट सगळी डिरेक्टरीची हे करू शकतो. जर तुम्ही इथं बघा लिस्ट DIR मध्ये एम्प्टी पॅरांथिसिस दिला म्हणजे त्याला पॅरामीटर नाही पास केला तर याचा अर्थ काय की त्या करंट वर्किंग डिरेक्टरी मधली सगळी फाईल अँड फोल्डर्स ते डिस्प्ले करेल. करंट वर्किंग डिरेक्टरी म्हणजे इथं तुम्ही जर कुठला काही पास नाही केलं लिस्ट DIR मध्ये, कंस एम्प्टी लिहिला म्हणजे त्यात कुठलीही पद्धतीने व्हॅल्यू पास केली नाही तर ह्याचा अर्थ काय की इट कॅन शो एंटायर फाइल्स सब फोल्डर्स ऑन दॅट पर्टिक्युलर डिरेक्टरी. जी करंट वर्किंग डिरेक्टरी आहे त्या डिरेक्टरीतल्या सगळ्या फाइल्स किंवा फोल्डर्स
हे डिस्प्ले करेल लिस्ट डिरेक्टरीमध्ये. ओके, आणि नंतर दुसरा एक त्याला व्हेरिएशन आहे. समजा लिस्ट डिरेक्टरीमध्ये तुम्ही एखादा पाथ पास केला असेल तर त्या पाथ मधली फाईल डिरेक्टरी, म्हणजे आता मी इथं बघा लिस्ट डिरेक्टरी डी कोलन लिहिले, तर डी कोलन ह्याचा अर्थ काय की डी कोलन तुमची करंट वर्किंग डिरेक्टरी कुठली असू द्या, तर ह्या पाथ मध्ये म्हणजे ह्यामध्ये ह्या एक्झाम्पल मध्ये डी कोलन मध्ये ज्या फाईल्स किंवा ज्या फोल्डर्स असतील त्या सगळ्या डिस्प्ले करेल, त्या सगळ्या डिस्प्ले करेल. म्हणजे इथं दोन व्हेरिएशन्स आहेत लिस्ट डिरेक्टरीचं. एक तुम्ही एम्प्टी जर लिस्ट डिरेक्टरी पास केली तर त्याचा अर्थ काय होतो की त्याचा अर्थ असा होतो की दॅट विल बी डिस्प्ले एंटायर लिस्ट ऑफ फाइल्स फ्रॉम अ करंट वर्किंग डिरेक्टरी, करंट वर्किंग डिरेक्टरी सगळ्या. आणि जर तुम्ही एखादा पाथ पास केला असेल, एखादी पाथ ऍज अ स्ट्रिंग पास केली असेल तर त्या पर्टिक्युलर डिरेक्टरी त्या पर्टिक्युलर पाथ मधले सगळे लिस्ट डिरेक्टरी पास करेल किंवा डिस्प्ले करेल. तर हा लिस्ट dir कमांड आहे. ओके, सो दिस इज लिस्ट dir म्हणजे डिरेक्टरी. त्यानंतर नवीन डिरेक्टरी कशी क्रिएट करायची, नवीन डिरेक्टरी नवीन फोल्डर तुम्ही करता की नाही क्रिएट, राईट क्लिक करून न्यू फोल्डर करून नवीन फोल्डर तयार करता. पायथॉन थ्रू कसं करायचं तर त्यासाठी एक कमांड आहे mkdir कमांड, mkdir. So by using mkdir command you can create new folder. जसं DOS मध्ये md कमांड आहे. ओके, मेक डिरेक्टरी. ओके, त्याचा अर्थ mkdir म्हणजे मेक डिरेक्टरी कमांड. तर मेक डिरेक्टरी कमांड न तुम्ही फोल्डर किंवा फाईल किंवा सॉरी फाईल नाही फोल्डर तयार करू शकता. ओके, सो इथं बघा एक्झाम्पल दिले OS mkdir न्यू dir, दिस इज अ एक्झाम्पल. आणि mkdir दिस इज द सिंटॅक्स आणि mkdir abcd, तर abcd नावाची डिरेक्टरी ही तयार होईल. कुठं तयार होईल तर करंट वर्किंग डिरेक्टरी मध्ये, जो करंट वर्किंग डिरेक्टरी आहे त्या ठिकाणी तुमची. आणि जर तुम्ही इथे एंटायर पाथ दिला तर त्या पाथ मध्ये ती डिरेक्टरी तयार होईल. ओके, लक्षात आलं. म्हणजे mkdir काय, so it is used to create the directory, make directory mkdir, list directory, list म्हणजे लिस्ट. सो mkdir काय करते, नवीन डिरेक्टरी तयार करते. ओके, त्यानंतर पुढे आहे हाऊ टू रिमूव्ह द डिरेक्टरी, म्हणजे डिरेक्टरी रिमूव्ह कशी करायची. तर आपण डॉस मध्ये त्याला rd कमांड वापरली जाते, रिमूव्ह डिरेक्टरी. ओके, तर इथं पायथॉन मध्ये rmdir ही कमांड वापरली जाते. आणि rmdir कमांड वापरून यू कॅन डिलीट द डिरेक्टरी, डिरेक्टरी डिलीट. आता याचा सिंटॅक्स काय बघा, rmdir आणि डिरेक्टरी नेम, जे नेम डिरेक्टरी आहे ते डिरेक्टरी डिलीट होईल. सो rmdir आणि हे रिमूव्ह होईल. पण ज्या वेळेस इथं एक महत्वाची कंडिशन आहे rmdir ला, बिफोर रिमूव्हिंग द डिरेक्टरी ऑल द कंटेंट्स इन इट शुड बी रिमूव्ह. म्हणजे आपल्याला रिमूव्ह rmdir कमांड कुणावर वर्क होते तर ती एम्प्टी डिरेक्टरी मध्येच वर्क होते. लक्षात घ्या, जर डिरेक्टरी मध्ये कुठल्याही फाईल्स किंवा कुठलेही फोल्डर्स किंवा काही नसेल त्यावेळेसच ती डिरेक्टरी रिमूव्ह होईल. ओके, नसेल तर तुम्हाला काय करावं लागेल, पहिल्यांदा सगळ्या त्याच्यातल्या फाईल्स फोल्डर डिलीट करावं लागतील आणि मगच तुम्हाला रिमूव्ह करावं लागेल. सो rmdir मेथड्स डिलीट द डिरेक्टरी, बट कंडिशन इज दॅट डिरेक्टरी मस्ट बी एम्प्टी पाहिजे. डिरेक्टरी काय पाहिजे, एम्प्टी पाहिजे. एम्प्टी डिरेक्टरी असेल तरच डिरेक्टरी रिमूव्ह होईल. सो हवेवर नोट दॅट rmdir मेथड कॅन ओनली रिमूव्ह एम्प्टी डिरेक्टरीज. आपल्याला फक्त कुठले डिरेक्टरीज रिमूव्ह करता येईल, rmdir न तुम्हाला रिमूव्ह करता येतील. पण आता ह्याला अल्टरनेटिव्ह वे पण दिलेला आहे. इन ऑर्डर टू रिमूव्ह नॉन एम्प्टी डिरेक्टरी वी कॅन यूज rmtree मेथड, rmtree मेथड वापरून. पण ही rmtree मेथड कशात आहे, OS मध्ये नाही तर sh युटिलिटी मध्ये, म्हणजे सिस्टीम युटिलिटी. सो shutil ह्या मॉडेल मध्ये आहे. मग तुम्हाला काय करावं लागेल, पहिल्यांदा shutil मॉडेल इम्पोर्ट करावं लागेल आणि इम्पोर्ट केल्यानंतर rmtree वापरून त्यातले, म्हणजे इथं बघा आता इथं os.rmdir abcd हे घेतलं. आता कन्सिडर करा की एबीसीडी मध्ये काही फाईल आहे तर तुम्हाला अशा पद्धतीनं मेसेज येईल, विन एरर मेसेज येईल, द डिरेक्टरी इज नॉट एम्प्टी नाही, अशा पद्धतीनं मेसेज येईल. मग त्याला अल्टरनेटिव्ह वे काय सांगितलं आहे तर sh युटिलिटी हे मॉडेल इम्पोर्ट करून घ्या. सो shutil हे मॉडेल इम्पोर्ट केलं
आणि SHUTIL.REM ट्री मध्ये जी आपल्याला डिरेक्टरी डिलीट करायचे ते लिहिलं की ज्यावेळेस आपण असं लिहिलं तर त्यातल्या सगळ्या फाईल्स सगळे फोल्डर विथ दॅट डिरेक्टरी ते सगळं डिलीट होऊन जाईल. ओके, तर अशा पद्धतीनं डिरेक्टरी रिमूव्ह करता येईल. म्हणजे डिरेक्टरी रिमूव्ह करायला तुम्हाला दोन मेथड इथं सांगितल्यात, एक RMDIR आणि REM ट्री. पण RMDIR ही मेथड कशात आहे? OS मध्ये आहे, ऑपरेटिंग सिस्टीम जे OS मॉडेल मध्ये आहे. पण ह्याला कंडिशन काय की RMDIR रिमूव्ह द डिरेक्टरी बट डिरेक्टरी मस्ट बी एम्प्टी. डिरेक्टरी काय पाहिजे? एम्प्टी पाहिजे. एम्प्टी नसेल तर डिरेक्टरी रिमूव्ह होणार नाही. मग त्याला पर्याय काय? तर REM ट्री ही मेथड वापरायची. आणि REM ट्री मेथड कशात आहे? तर SHUTIL सिस्टीम युटिलिटी. तर हे मॉडेल मध्ये आहे आणि ही मॉडेल इम्पोर्ट करून तुम्ही त्याच्यातून ती रिमूव्ह करू शकता. तर अशा पद्धतीनं फाईल फोल्डर आपल्याला रिमूव्ह करता येतो. सो ह्या पद्धतीने आपण फाईल रिमूव्ह आणि फाईल इम्पोर्ट करू शकतो. अशा पद्धतीने अजून एक पद्धत आहे. आता फाईल CSV, आता हे ऍक्च्युली तुम्हाला सिलेबसला नाहीये पण जनरली आता हे तुम्हाला माहिती म्हणून सांगतो की हे सिलेबस मध्ये CSV फाईल रीडिंग अँड रायटिंग हा टायटल आहे बघा. CSV फाईल रीडिंग अँड रायटिंग. पण CSV फाईल म्हणजे कॉमा सेपरेटेड फाईल आहे. तर ज्या वेळेस तुम्ही मशीन लर्निंग किंवा डेटा सायन्स मध्ये तुम्ही काय ऍप्लिकेशन करताल त्यावेळेस सगळे मोस्टली जो डेटा असतो तो CSV फाईलच्या फॉर्मॅटमध्ये डेटा असतो. मग त्या फाईल कशा रीड करायच्या किंवा कशा राईट करायच्या तर त्यासाठी एक वेगळं टेक्निक आहे आणि त्यासाठी तुम्हाला CSV मॉडेल इम्पोर्ट करून घ्यावं लागतं आणि CSV मॉडेल मधून मग रीडिंग आणि रायटिंग करावं लागतं. तर हा जो पार्ट आहे हा ऍक्च्युली तुम्हाला नाही येईल, फक्त तुमच्या माहितीसाठी सांगण्यासाठी मी इथं घेतलेला आहे की तुम्हाला स्लाइड याच्यामध्ये बघा इथे एक्झाम्पल दिलं. इम्पोर्ट CSV घेतलं, CSV फाईल रीड केली आणि मग इथं बघा CSV डॉट रीडर मेथड आहे. तिकडं आपल्याला रीड मेथड होती, इथं रीडर मेथड आहे. आणि रीडर मेथड मध्ये आपण रीड करू शकतो, रायटर मेथड मध्ये राईट करू शकतो. तर CSV चे सेपरेट मेथड्स असतात. जसं आपण रेग्युलर टेक्स्ट आणि बायनरी, कारण बघा की पायथॉन मध्ये तुम्हाला दोन टाईपच्याच फाईल दिल्यात, एक टेक्स्ट फाईल आणि एक बायनरी फाईल दिली आहे, बरोबर आहे की नाही? तर इथं CSV फाईल म्हणजे कॉमा सेपरेटेड फाईल आहे आणि ती फाईल रीड आणि राईट करायची असेल तर तुम्हाला सेपरेट मॉडेल घ्यावं लागतं CSV नावाचं आणि त्या मॉडेल मधून तुम्ही रीड किंवा राईट करू शकता. तर त्यासाठी CSV रीडर आणि CSV रायटर आहे आणि ते तुम्ही रीड किंवा राईट करू शकता. तर ह्या पद्धतीने आपण फाईल हँडलिंगचा पार्ट आपण पूर्ण केलेला आहे. ओके,